आता सध्या उन्हाळा खूप आहे आणि त्यामुळे आपण आता नदीवर आंघोळ करायसाठी जाणार आहोत. मार्चचा महिना असल्यामुळे गरमी भरपूर आहे गावाला पण. आपल्याकडे नदीला 12 महिने पाणी असते त्यामुळे काय टेन्शन नाही. पोरांना पण आता सकाळची शाळा सुरू आहे त्यामुळे दुपारी घरीच असतात ते. बोलते का आपले का होते का मेंढी नुकसान नाही ना यावर्षी काय फणस पण जास्त लागलं नाही रे या फणसाला. आपला सचिनचा फणस आहे हा. दरवर्षी भरपूर फणस लागतात. यावर्षी सफेद कमी आहेत. आणि हा आपल्या गावचा पूल आहे. तिकडे समोरच कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे आणि आपल्या गावची नदी. त्या पुलाखाली आंघोळ करायची. सोन्याची ईट खाली फणस पिकलाय का बघायचं होता. अजून पाणी काय अडवलेलं नाही त्यामुळे इथं खाली आंघोळ करायला लागणार आहे. खोन इथं टाकायची नाही आपल्याला तिकडे टाकायची. ते बघूया अरे तिकडे बघ भडका उडतोय. आता पाणी मारूया की बघ की पाणी मारायचं बघ की दिसतंय. मला शिकायचं ढगाला बसूया नाही काय इस्तू लागते का तिथं इस्तू लागते का गार नाही चल जाऊया ढगाला पाणी मारतोय बरं झालं तिकडे कपडे काढायला जाऊया काय तिथं